आचारसंहितेनंतर सांगली जिल्हा परिषदेच्या 60 कोटी निधीचे वाटप. जयंत पाटील. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं जिल्हा परिषदेला निधी वाटप आणि कामांना मंजुरीचं नियोजन करता येत नाही. मात्र आचारसंहिता संपताच 60 कोटी रुपये निधीचं वाटप तातडीनं होईल या दृष्टीने आतापासूनच नियोजन करा अशी सूचना आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा बँकेत बैठक घेऊन निधीची उपलब्धता आणि त्याच्या वाटपाचे नियोजन याचा आढावा घेतला. या बैठकीस अध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्षा ऋषिकेश लाड यांच्यासह सभापती उपस्थित होते. जिल्हा परिषदेला शासनाकडून विविध स्रोतांमधून सुमारे 60 कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध झाला आहे. त्याच्या वाटपावरून सत्ताधारी गटात एकमत नसल्याचं चित्र आहे. निधी वाटपाचा तिढा वाढण्यापूर्वीच सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आज बैठक घेतली. निधीची उपलब्धता, त्याच्या वाटपासाठी पदाधिकाऱ्यांनी केलेले नियोजन, सध्याच्या आचारसंहितेमुळे निधी वितरणातील अडचणी याची माहिती घेतली. आचारसंहिता आहे तोपर्यंत निधी वाटपाचे नियोजन करण्याची सूचना केली. ते म्हणाले, गेल्या 4 वर्षात प्रशासकीय काळात मागे पडलेली विकास कामे गतीनं राबवावीत. मोठ्या प्रमाणात मिळालेल्या निधीचा वेळेत उपयोग आणि योग्य प्रकारे विनियोग करावा. आचारसंहिता कालावधीत खर्चाचे सविस्तर नियोजन पूर्ण करावे. आचारसंहिता संपतात तातडीनं मंजुऱ्या द्याव्यात. दरम्यान निधी वाटपावरून सत्ताधारी गटात एकमत नाही, त्यामुळे आचारसंहितेनंतर सर्वसाधारण सभा घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे नियोजन करण्याचे ठरले. या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना प्रत्येकी 2 कोटी रुपये, चौघा सभापतींना प्रत्येकी 1 कोटी रुपये विकास निधी वाटपाचा पुनरुच्चार झाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.